आदाब अर्ज़ है। MCN उर्दू न्यूज़ में आपका खैर मक़दम। नाज़रीन, मैं हूँ क़ाज़ी मुहिउद्दीन। खबरों के इस सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की ख़ास खबरों पर। हेडलाइंस के स्पॉन्सर हैं घरकुल मसाले। रोजमर्रा के खानों को दे वालदा के हाथ का जायका, घरकुल मसाले। रियासती वज़ीर आला एकनाथ शिंदे ने लिया इलाके मराठवाड़ा में हुई बरसात और उसके नुकसानात का जायजा, मुताल्लिका अफसरान को दी जरूरी हिदायत। शहर में पानी का मसला हल करने, किसानों को इमदाद पहुंचाने और शहर में स्पोर्ट्स यूनिवर्सिटी कायम करवाने का भी दिया तयक्कुन। रियासत महाराष्ट्र के गवर्नर के मुतनाज़ा बयान ने फिर मचा दिया बवाल। युवा सेना ने लगाए गवर्नर गो बैक के नारे और उनकी तस्वीर पर बरसाए जूते व चप्पल। साबिक़ नायब वज़ीर आला अजीत पवार ने गवर्नर को दिया मुतनाज़ा बयानात देने से गुरेज करने का मशवरा। ऑल पार्टीज तब्दीली नाम मुखालिफ कमेटी ने की वज़ीर आला से मुलाकात और तारीखी शहर का नाम तब्दील करने के फैसले को वापस लेने का किया मुतालबा। जिला औरंगाबाद की हमागिर तरक्की और बिलखुसूस देही इलाकों में रास्तों की तामीर के लिए खुसूसी पैकेज देने का MP इम्तियाज जलील ने किया शिंदे से मुतालबा। और मदरसे इतबान बिन मालिक रहमतुल्लाह अलैह लिल मकफूफीन में मजलिसे तकमीले हिफ्ज़ कुरान करीम का इनेकाद। 18 माह में मुकम्मल कुरान करीम हिफ्ज़ करने वाले नाबीना तालिब इल्म हाफिज साजिद खान की मौलाना इस्माइल के हाथों की गई दस्तारबंदी। खबरें तफसील से। इलाक़े मराठवाड़ा के किसानों को मुस्तहकम बनाने और उनकी खुदकुशी की वारदातों पर काबू पाने के लिए हुकूमत हर मुमकिन कोशिश करेगी। इसी तरह मुतासरा किसानों को NDRF की सिफारिशात से कहीं ज़्यादा किस तरह से इमदाद दी जा सकती है, इस पर भी गौर किया जा रहा है और जल्द ही उनके लिए माली इमदाद का ऐलान किया जाएगा। ये बयान रियासती वज़ीर आला एकनाथ शिंदे ने जायज़ाती मीटिंग के बाद मीडिया को दिया। रियासती वज़ीर आला ने इलाक़े मराठवाड़ा में हुई बारिश के सबब हुए नुकसानात का जायज़ा लेने की गर्ज से मुताल्लिक़ा अफसरान की एक अहम मीटिंग आज डिवीज़नल कमिश्नरेट में बुलाई थी। मुताल्लिक़ा महकमों की जानिब से पेश की गई रिपोर्ट्स का तफसीली जायज़ा लेने के बाद वज़ीर आला ने मुताल्लिक़ा अफसरान को ज़रूरी हिदायत दी और मीडिया से बात की और आवाम को इत्मीनान दिलाया कि वो लोग हालात से हरगिज़ परेशान न हों, हुकूमत उनके साथ है। इसके अलावा शिवसेना से की गई बगावत से मुताल्लिक़ भी सहाफ़ियों ने उनसे तीखे सवालात किए। आइए देखते हैं क्या कहा वज़ीर आला ने इस ताल्लुक से। जी आपण मागणी केलेली आहे त्या संदर्भात ज्या काही अडचणी आहेत त्या आपण दूर करू। घाटी जे काही हॉस्पिटल आहे ते देखील इथं मागणी होती की त्याचं प्रायव्हेटायझेशन होता कामा नये, शासकीय माध्यम सगळ्या आमदारांची मागणी होती आणि ती देखील या ठिकाणी त्याचा सकारात्मक निर्णय आपण घेतलेला आहे। सगळ्यात आमचं महत्त्वाचं म्हणजे आमचे आदरणीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान जे आहे स्मारक, त्या स्मृतिवन आणि स्मारक याचा देखील आढावा आम्ही घेतलेला आहे आणि यामध्ये त्याला देखील युद्ध पातळीवर चालना देऊन ते लवकरात लवकर कंप्लीट करण्याच्या देखील सूचना आजच्या बैठकीमध्ये आम्ही दिल्यात। असे अनेक निर्णय या संपूर्ण मराठवाडा विभागाचे प्रश्न अनेक होते आणि मी विभागीय आयुक्तांना देखील सांगितलं आहे की जे काही तात्काळ इमिजिएट जे करता येतील ते प्रस्ताव, मिड टर्म जे आहेत ते प्रस्ताव आणि लॉंग टर्म जे प्रस्ताव जे आहेत ते जे आहेत ते तात्काळ तुम्ही शासन स्तरावर पाठवा। त्याला ॲज अ मुख्यमंत्री म्हणून संबंधित विभागांना सगळ्यांना सूचना देऊन या ठिकाणी आपल्याला ते करता येईल। पाण्याचे प्रश्न असतील त्यामध्ये संभाजीनगरची जी जुनी योजना आहे पाण्याची त्या बाबतीत देखील 700 मिलीमीटर जलवाहिनी बदलण्याची देखील या ठिकाणी मागणी होती आणि यामुळे जर आपण ते पाईप बदलले तर 200 कोटीची आवश्यकता त्याच्यासाठी लागणार आहे आणि यामुळे जवळपास 17-18 लाख लोकांना याचं बेनिफिट होणार आहे पिण्याच्या पाण्यामध्ये। जे आता खूप पाण्याची जिकडे टंचाई आहे त्या भागातल्या सगळ्यांनाच पाणी 4 दिवस का 7 दिवसावर पाणी मिळतं ना, आता ते एक अल्टरनेट डेला पाणी मिळेल, लोकांना फायदा होईल। त्यामुळे ते देखील 200 कोटी रुपये शासन यासाठी देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। शेवटी पाणी हे लोकांना मिळालं पाहिजे, जबाबदारी शासनाची आहे। यामधून 70 MLD पाणी उपलब्ध होईल। त्याचबरोबर संभाजीनगर येथे जे क्रीडा विद्यापीठ आहे ते क्रीडा विद्यापीठ देखील
संभाजीनगरला स्थापन करण्याचा देखील या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. पडेगाव ते समृद्धी महामार्ग हा जो काही अप्रोच आहे त्याच्यामुळे खूप लोकांची गैरसोय होते. तो देखील मी तात्काळ MSRDCचे मफलवार यांना सूचना दिलेल्या आहेत. जे अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान त्याचा आढावा घेतला आहे. काही पंचनाम्यांचा आढावा घेतला. काही मृत्यू झाले त्यांच्या मदतीचा जो काही आढावा आहे तोही घेतलेला आहे. जे घरांचं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमध्ये त्यांना देखील मदत देण्याचा निर्णय जो आहे तोही घेतलेला आहे. आणि एकंदरीत जे शेतीचं नुकसान झालं पिकांचं त्या बाबतीमध्ये NDRFच्या नॉर्म्सप्रमाणे तर ते मदत मिळतेच, परंतु हे सरकार जे आहे नवीन शिवसेना भाजप युतीचं हे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना जी काही नुकसान भरपाई जी आहे त्या बाबतीमध्ये आम्ही धोरणात्मक निर्णय आम्ही कॅबिनेटमध्ये लवकरच घेऊ. काही ठिकाणचे पंचनामे राज्यभरातले 2-3 दिवसांमध्ये कंप्लीट होतील. फुलंब्री के तरक्याती कामों के लिए फंड्स की कमी हरगिज नहीं होने दी जाएगी. ये तयख्खुन सिल्लोड जाते वक्त फुलंब्री रुककर रियासती वजीर आला एकनाथ शिंदे ने दिया. औरंगाबाद के दौरे पर आए वज़ीर आला एकनाथ शिंदे सिल्लोड में मुख्तलिफ तरक्याती कामों के इफ्तिताह और अवामी इस्तकबाल की तकरीब में शिरकत के लिए जाते हुए फुलंब्री में नगर पंचायत की जानिब से किए गए इस्तकबाल के लिए वहाँ रुके थे. वज़ीर आला का फुलंब्री में ढोल ताशों और आतिशबाजी के साथ इस्तकबाल किया गया. नगर पंचायत की नई इमारत के सामने एक बड़ा स्टेज लगाया गया था और वज़ीर आला की आमद के पेश नज़र आवाम का जम्मे गफ़ीर यहाँ मौजूद था. वज़ीर आला के यहाँ आने और स्टेज पर पहुँचने के मौके पर उनके हमराह मरकज़ी वज़ीर ममलिकत बराए रेल राव साहब दानवे, MLA व भाजपाई रहनुमा हरिभाऊ बागड़े, सदर बल्दिया सुहास शिरसाट व दीगर मौजूद थे. जबकि सदर बल्दिया सुहास शिरसाट, योगेश मिसाड़, ज़िला परिषद रुकन अनुराधा चौहान, ऐश्वर्या गाड़ेकर, मंगला वाहेगांवकर व दीगर ने उनका इस्तकबाल किया, जिस पर वज़ीर आला ने इजहार तशक्कुर किया और फुलंब्री नगर पंचायत और ताल्लुक़ा भर के तरक्याती कामों के लिए फंड में कोई कमी न होने देने का तयक़्क़ुन दिलवाया, जिस पर पुरजोश आवाम ने तालियां बजाकर और नारे लगाकर वज़ीर आला का शुक्रिया अदा किया. गावातील सर्व ग्रामस्थ बांधव भगिनीनो, आपलं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपल्याला धन्यवाद देतो. रियासत महाराष्ट्र के गवर्नर कोश्यारी के मुतनाज़ा बयान से युवा सेना मुश्तइल हो उठी और उनके मुतनाज़ा बयान की मजम्मत में शदीद एहतजाज करते हुए गवर्नर गो बैक की दस्तखती मुहिम चलाई गई. यहाँ रहे कि गवर्नर भगत सिंह कोश्यारी उमूमन किसी न किसी तनाज़े का मौजू ही रहते हैं. गुज़िश्ता दिनों उनका दिया हुआ एक बयान इन दिनों बहस और तनाज़े में घिरा हुआ है. मराठी मानूस और उनकी तमाम संगठनाएं कोश्यारी के ख़िलाफ़ सख्त गुस्से में हैं. औरंगाबाद में भी मराठी मानूस की तौहीन का इल्ज़ाम लगाते हुए भगत सिंह कोश्यारी की मुखालिफत व मजम्मत में शदीद मुज़ाहरा किया गया. इस दौरान उनके ख़िलाफ़ शदीद नारेबाजी की गई और एक दस्तखती मुहिम चलाई गई, जिसमें राज्यपाल वापस जाओ तहरीर किया गया. गवर्नर के इस बयान पर युवा सेना खुसूसन चिराग पा दिखाई दे रही है. युवा सेना के नायब सेक्रेटरी ऋषिकेश खैरे, हनुमान शिंदे, संदीप लिंगायत, शहर प्रमुख सागर खरगे, अभिजीत थोरात, नागेश थोरात, मनोज क्षीरसागर और दीगर कसीर तादाद कारकुनान और अहदेदारान की सरकर्दगी में ये दस्तखती मुहिम चलाते हुए राज्यपाल गो बैक का मुतालबा किया गया. रियासती गवर्नर मुतनाज़ा बयानात से दूर रहें और अगर ज़बान फिसली जाए तो उस पर फौरी सफाई दे दें. ये बयान साबिक़ डिप्टी CM अजीत पवार ने दिया है. अजीत दादा पवार ने ज़िला नांदेड़ के बारिश व सैलाब से तबाहाल इलाकों का मुआयना किया. इस मौके पर उन्होंने रियासत के गवर्नर भगत सिंह कोश्यारी के गुज़िश्ता रोज़ दिए गए मुंबई व महाराष्ट्र से मुताल्लिक़ बयान को अफसोसनाक करार दिया और कहा कि गवर्नर जैसे बावकार ओहदे पर विराजमान भगत सिंह कोश्यारी को एहतियात से काम लेना चाहिए और अवामी दिल आज़ारी के गैर जिम्मेदाराना बयान नहीं देना चाहिए और इत्तफाकन या रवानी में कुछ ऐसा हो जाता है तो फौरी तहरीरी वजाहत जारी करके मामले को साफ कर देना चाहिए. पवार ने कहा कि शाहू फुले व अम्बेडकर के महाराष्ट्र में इस तरह के तनाज़ात से परहेज़ करना चाहिए. पवार चूँकि
नांदेड़ जिले के आफतजदा इलाकों का जायजा लेने के लिए यहाँ आए थे, इसलिए उन्होंने यहाँ एक सहाफती कॉन्फ्रेंस से खिताब किया और किसानों व यहाँ के साकिनान की हालत ज़ार की जानिब हुकूमत से फौरी तवज्जो देने का मुतालबा किया। नीज़ हुकूमत और मौजूदा सूरत हाल पर भी तबसरा करते हुए पवार ने कहा कि हुकूमत हनूज अधूरी है, रियासती काबीना की अभी तक तोसी नहीं हो पाई है और इसी के सबब रियासत भर के बेशुमार मसाइल व मामलात रुके पड़े हैं। इस तरह की तनकीद भी अजीत पवार ने की है। महाराष्ट्र एक संघ एकजूट आहे। महामहिम राज्यपाल महोदयांनी देखील महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य करता कामा आणि जर त्यांनी केलं का नाही केलं मी अजून बघितलं नाही, कारण मी सकाळी 6ला सुरुवात करतो, रात्री मला उशीर होतो, त्याच्यामुळे मला टीव्ही त्या ठिकाणी बघता येत नाही, असं रोजच अलीकडे ह्या दौऱ्यामुळे चाललेलं आहे। पण जर अशा काही घटना घडल्या तर ताबडतोब मोठ्या व्यक्तींनी स्वतःची एक प्रेस नोट काढली आणि त्याच्यामध्ये जर कुणाच्या भावना दुखवल्या गेल्या तर त्या मागचा माझा म्हणण्याचा हेतू असा नव्हता, गैरसमज कृपया कोणी करून देऊ नका असं सांगितलं तरी विषय संपतो ना। आता आम्ही पण बोलत असताना कुठेतरी एखादा शब्द आमचा चुकला आणि नंतर आमच्या लक्षात आलं तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो। ही आपली पद्धत आहे, ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा है। तारीखी शहर औरंगाबाद का नाम हरगिज तब्दील न किया जाए। इसी तरह औरंगाबाद की हमाजहत तरक्की और बिलखुसूस देही इलाकों के रास्तों की तामीर के लिए खुसूसी पैकेज का ऐलान किया जाए। ये मुतालबा MP इम्तियाज़ जलील ने रियासती वज़ीर आला एकनाथ शिंदे से किया है। इस ज़िमन में एक मेमोरेंडम रियासती वज़ीर आला के सुपुर्द किया गया। ऑल पार्टीज तब्दीली नाम मुखालिफ कमेटी के जिम्मेदारान को लेकर MP इम्तियाज़ जलील आज सूबेदारी गेस्ट हाउस पहुंचे और रियासती वज़ीर आला एकनाथ शिंदे से मुलाकात करते हुए उन्हें बतलाया कि औरंगाबाद शहर एक तारीखी शहर है और इस शहर को रियासत महाराष्ट्र की सयाहती राजधानी का दर्जा हासिल है। यहाँ तारीखी, मजहबी मकामात, सनतें, तालीमी इदारे और आलमी सतह पर मशहूर सयाहती मकामात व तीर्थ स्थल मौजूद हैं, लिहाजा इस तारीखी शहर का नाम तब्दील न किया जाए। इसी तरह ज़िला औरंगाबाद की हमजहत तरक्की के लिए आवाम की बुनियादी ज़रूरतों को तरजीह दी जाए। वज़ीर आला को यह भी बताया गया कि इलाक़े मराठवाड़ा के गरीब आवाम की तिब्बी सहूलतों को पूरा करने वाले औरंगाबाद गवर्नमेंट कॉलेज और घाटी अस्पताल को निजीकारी की कोशिश किए जाने की इत्तला है, लिहाजा इस तरह का कोई भी अवाम मुखालिफ फैसला न लिया जाए और इस तजवीज़ पर फौरी रोक लगाई जाए। गुज़िश्ता दिनों हुई तूफ़ानी बरसात के सबब कई देही मकामात के पुल बह गए हैं, रास्ते दलदल हो गए, जिसकी वजह से एक हफ्ते के दौरान ताल्लुका गंगापुर के अम्मलनेर इलाके के एक 10 साला लड़के और ताल्लुका वैजापुर के घोड़ेगांव की कॉलेज स्टूडेंट को ख़राब और दलदल के रास्तों के सबब वक्त पर तिब्बी इमदाद न मिल सकी और इलाज में ताख़ीर होने के सबब उन्हें अपनी जानें गंवानी पड़ी। लिहाजा वक्त ज़ाय किए बगैर ज़िला औरंगाबाद के देही इलाकों में रास्तों की तामीर और मरम्मत के लिए खुसूसी पैकेज का ऐलान किया जाए और फौरी तौर पर ये काम शुरू करवाने की हिदायत मुताल्लिक़ा अफसरान को दी जाए। शहर में मौजूद तारीखी आम खास मैदान पर जदीद सहूलतों से आरास्ता स्टेडियम तामीर करवाने के लिए मरकज़ी हुकूमत के स्पोर्ट्स डिपार्टमेंट से फंड्स फराहम किए जाने के बावजूद अब तक यहाँ स्टेडियम तामीर नहीं करवाया गया, लिहाजा इस प्रोजेक्ट की फौरी तकमील करवाई जाए। तूफ़ानी बरसात के सबब ज़िला औरंगाबाद के किसानों की फसलें बड़े पैमाने पर तबाह हुई हैं और वो माली परेशानियों से दोचार हैं, उन्हें भी फौरी राहत फराहम करवाई जाए और नुकसान भरपाई अदा की जाए। आम्ही आमचं डेलिगेशन घेऊन गेलो होतो ते औरंगाबाद नामांतर संघर्ष कृती समिती जे आहे त्याचे सगळे पदाधिकारी जे आहे वेगवेगळ्या राजनैतिक पक्षातून सर्व जाती धर्माचे जे आहे ते आम्ही गेले सूबेदारी गेस्ट हाऊसमध्ये सविस्तर चर्चा केली त्यांच्यासोबत आणि त्यांना सांगितलं की औरंगाबादचं जे नाव आहे एक ऐतिहासिक महत्त्व आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची ओळख आहे आणि त्याचं नाव बदलण्यात येऊ नये। तर त्यांचं असं म्हणणं होतं की आता कॅबिनेटमध्ये पहिलेच हे डिसिजन घेण्यात आला होता, नंतर आम्ही त्याला रेटिफाय केलं, तर आता हे शक्य नाही आहे का? तर आम्ही म्हटलं की औरंगाबादकरांची भावना काय आहे हे जाणणं खूप महत्त्वाचं होतं सरकारसाठी आणि औरंगाबादकरांची भावना हेच आहे की औरंगाबादचं नाव औरंगाबादच असायला पाहिजे। संभाजीनगरचं नाव ठेवायचं असेल तर
आपण एक नवीन शहर एस्टॅब्लिश करा आणि त्याचं नाव छत्रपती संभाजी महाराजांचे नावाने करा, त्याचं आम्ही स्वागत करू. त्यांचं म्हणण्याचं एकच होतं की आता मॅटर कोर्टामध्ये पण गेलेलं आहे औरंगाबादच्या नामांतराच्या संदर्भात. ते कोर्टाचाही निकाल काय येतो आणि त्यांचं म्हणणं होतं की एकदा नाव गेलेलं आपण कॅबिनेटमध्ये पास केलेलं आहे, आता आमच्याकडून काही राहिलेलं नाही. आमचं म्हणणं हे आहे की मागच्या वेळी जेव्हा हे मॅटर आला होता कॅबिनेटने डिसिजन घेतलं होतं आणि तेच गव्हर्नमेंटने पुन्हा येतं ते विड्रॉ केलं होतं सुप्रीम कोर्टामधून, तर आपण ही कॅबिनेटचं डिसिजन कॅन्सल करू शकतं अशी आमची मागणी होती. शिवसेना के मुबस्सिर वो एमपी संजय राउत किसी से नहीं घबराते और अगर उन्होंने कोई बदनवानी नहीं की है तो फिर वो ईडी के सामने जाने से क्यों घबरा रहे हैं. इस तरह का तीखा सवाल साबिक रियासती वज़ीर रामदास कदम ने उनसे किया है. इसी तरह उन्होंने शिवसेना में हुई बगावत के लिए भी संजय राउत को ही जिम्मेदार ठहराया है. की महाराष्ट्रामध्ये संबंध हे जे काय सगळं चाललंय वातावरण गढूळ ते केलंय कोणी, त्याच्या पाठीमागे नेमका कोण आहे, उद्धवजींच्या आसपास सगळे हे कोण आहेत बडवे, कधीतरी याचा विचार होणार की नाही. 52 वर्ष काम केलेल्या रामदास कदमला आज बाजूला व्हायला लागतंय. तो रामदास कदम गद्दार आहे की तुमच्या आजूबाजूला लोक असणारे गद्दार आहेत? गद्दारीची नेमकी व्याख्या काय? आता मला सांगा, 62 पैकी ज्या वेळेला 51 आमदार जातात 64 पैकी, तेव्हा शिळणं खालेले हे प्रामाणिक की 51 गद्दार, नेमकी व्याख्या काय? उठायचा गद्दार, उठायचा हो, पण ते का घडलं, हे कुणामुळे घडलं, त्या मुळापासून झाला की नाही, थोडा अभ्यास करणार की नाही, पक्ष वाचवणार की नाही, बाळासाहेबांचे विचार वाचवणार आहेत की नाही, की आपल्याला शरद पवारांचे विचारच घेऊन जायचे आहेत पुढे भविष्यामध्ये. आणि म्हणून हे जे आहे संजय राऊत, ते माझा दावा हे शरद पवारचेच आहे, ते शिवसैनिक नाहीच आहे असा माझा पूर्ण दावा आहे. मी अभ्यासानं बोलतोय, मी प्रचंड अभ्यासानं बोलतोय. आणि म्हणून शिवसेना का फुटली, कोण गद्दार, कोण बैल, अगं महिलांना वेशा बोलता तुम्ही, महिला आमदारांना इतपत तुमची मदत जाते, ही बाळासाहेबांची संस्कृती आहे. आणि म्हणून आपण काय बोलतोय, मीडिया समोर आहे, चॅनल समोर आहे, दिवसभर आपण चालतोय चॅनलमध्ये, म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला, हे पण होता का मला? आमदारांच्या वरती अन्याय होत होता, माझ्या मुलावरती अन्याय होत होता. मी एक तुम्हाला उदाहरण मुद्दाम देतो, आता सांगतो. खेडच्या मनसेचा नगराध्यक्ष काम करतो तो राष्ट्रवादीचा, त्याची आम्ही अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली, ती कलेक्टरकडे पाठवली निलंबन त्याचं करण्यासाठी. कलेक्टरनी 10 प्रकरणामध्ये त्याला दोषी ठरवला आणि ती प्रकरणं शासनाकडे पाठवली. शासनानं 15 वर्षाच्या आतमध्ये निर्णय घेतला पाहिजे असा त्याचा निकाल दिला पाहिजे असा निर्णय आहे. 2 महिने झाले तरी निर्णय होत नाही. म्हटलं तर मी एकनाथ शिंदेला भेटलो, म्हटलं बाबा काय झालं, सरकार आपलं आहे, तुम्ही म्हणते तर म्हणे ना माझे हात बांधलेले आहेत. म्हटलं काय झालं, नाही मला उद्धवजींनी सांगितलंय तो मनसेचा आणि राष्ट्रवादीचा जो नगराध्यक्ष आहे त्याला निलंबन त्याचं करायचं नाही. अगं म्हटलं असं कसं, शिवसेनेच्या 10 नगरसेवकांनी प्रस्ताव पाठवलेला आहे, तो आपल्या पक्षाच्या मुळावर उठलेला आहे आणि त्याला वाचवत आहे. नाही म्हणजे शरद पवारांना त्यांनी शब्द दिलाय. मग मला सांगा, जो शरद पवार आमच्या पक्षाच्या मुळावरती उठलाय त्याचं तुम्ही ऐकताय आणि पक्ष चालवताय, याचं दुःख मनामध्ये. माझ्या मुलाला, योगेश कदमला राजकारणातला पूर्ण उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. माझ्या त्या दापोली मतदारसंघातल्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो की त्याला दया आली. ते म्हटलं अन्याय होतोय, नवीन मुलगा आहे, चांगलं काम करतोय, आणि तिथली जनता त्याच्या पाठीशी उभी झाली. पण शेवटी दापोलीची शिवसेनेकडे असलेली नगर परिषद ही राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचं काम ते अनिल परबनी केलं. कोण शिवसेना संपवतोय, कोण गद्दार आहे, कोण मला याची उत्तर देणार आहे? गद्दार म्हणायला सोपं आहे हो. अभ्यास केलात का, माहिती घेतलीत का? काही नाही. मला अजून खुदकर असे काही बोलले नाहीत. काल माध्यमात मी जातोय मतदारसंघाच्या लोकांना एकत्र करून बसतोय जालन्याच्या, आणि मी निर्णय घेऊन टाकतोय. काल माध्यमांसमोर बोलताना ते बोलले. आणि मदरसा इदबान बिन मालिक रहमतुल्लाह अलैह में मजलिस तकमील हिफ्ज़ कुरान मुनक़िद की गई, जहां कपूदरा गुजरात से आए मौलाना मोहम्मद इस्माइल के हाथों 18 माह में मुकम्मल कुरान करीम हिफ्ज़ करने वाले नाबीना तालिब इल्म हाफिज साजिद खान की दस्तारबंदी की गई। वाज़ेह रहे कि मदरसा इतबान बिन मालिक लिल मकफूफीन में आज से कुछ साल कबल नाबीना बच्चों के लिए नाज़िर कुरान की क्लासेस का आगाज़ किया गया। इसके बाद 4 साल कबल इकामती इदारा भी शुरू किया गया, जहाँ फ़िलहाल 38 तलबा शोबे हिफ्ज़ में दाखिल हैं। इस अदारे की खसूसियत यह है कि यहाँ नाबीना तलबा को ब्रेल लैंग्वेज सिखाई जाती है, जिसके ज़रिए वो अपनी उंगलियों को की पैड पर फेर कर अल्फाज को महसूस करते हैं और फिर उनका मुताला करते हैं। इस इल्म के ज़रिए एक नाबीना तालिब इल्म जो कि परभनी का साकिन है, जिसका नाम साजिद खान अब्दुल कबीर खान है,
اس نے محض 18 مہینوں میں بریل لینگویج کے ذریعے قرآن کریم مکمل حفظ کر لیا۔ اسی طرح اسی طالب علم کے ایک اور بھائی جس کا نام ماجد عبدالکبیر ہے، اس طالب علم نے بھی 24 پارے حفظ کر لیے ہیں۔ اس طرح عمران شیخ عقیل اور ان کے بھائی کامران شیخ عقیل نے بھی 15 پارے حفظ کر لیے ہیں۔ ان طلباء کی حوصلہ افزائی کے لیے ایک پروگرام گزشتہ شام مدرسے میں منعقد کیا گیا، جس میں ریاست گجرات کے کپودرا کے معروف عالم دین مولانا اسماعیل، مولانا انور اور مولانا فیصل مہمانان خصوصی کی حیثیت سے شریک ہوئے اور مکمل قرآن کریم حفظ کرنے والے ہونہار طالب علم ساجد خان کی مولانا اسماعیل کے ہاتھوں دستار بندی کی گئی۔ یہ مدرسہ مفتی محمد ارقم کی رہنمائی میں مولانا شکیل حافظ مجاہد اور مولانا سید ناظر علی کے تعاون سے چلایا جاتا ہے۔ مولانا سید ناظر علی کی محنتوں کا نتیجہ ہے کہ یہ نابینا بچے آسانی کے ساتھ قرآن کریم حفظ کر رہے ہیں۔ اورنگ آباد شہر کے معروف سوشل ورکر انور خان نے اعلان کیا کہ جو بچہ اس مدرسے سے سب سے پہلے حافظ بنے گا اسے وہ اپنے اخراجات سے عمرہ کروائیں گے۔ اس پروگرام میں انور خان نے اپنے وعدے کا اعادہ کرتے ہوئے کہا کہ وہ جلد ہی اپنے اس وعدے کو پورا کریں گے۔ اس پروگرام میں بندگان توحید بڑی تعداد میں شریک ہوئے اور مدرسے کی اس کامیابی پر ذمہ داران کو مبارکباد پیش کی۔ أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد۔ ہمارے یہاں مدرسے میں آنے کے بعد سب سے پہلی کوشش یہ ہوتی ہے کہ نابینا اور بلائنڈ کا تصور دنیا میں یہ ہے کہ وہ ایک درجے میں محتاج ہیں کسی نہ کسی کے ہر باب میں، لیکن ہمارے مدرسے کی کاوش اور کوشش یہ ہوتی ہے کہ ہم بلائنڈ اور نابینا بچوں کو اس بات کا تصور دلائے کہ ہم جو ہے محتاج نہیں ہیں، ہم انڈیپینڈ بننا چاہتے ہیں، اور انڈیپینڈ بننا ان کے لیے نہایت ہی آسان ہے۔ تھوڑی سی مشقت، تھوڑی سی دشواری ضرور ہوتی ہے، لیکن ان کے لیے انڈیپینڈ ہونا بہت آسان ہے۔ اللہ کا فضل ہے کہ یہ طلباء نے آغاز کیا اور آغاز کرتے کرتے آج نتیجہ ہم سب کے سامنے ہے کہ یہ بڑی کم مدت میں صرف 18 مہینے کے کم عرصے میں یہ ماشاءاللہ مکمل حافظ قرآن ہو گئے اور آج جو ہے یہ زمرہ حفاظ میں شامل ہو گئے۔ محکمہ آثار قدیمہ کی جانب سے تاریخی دولت آباد قلعے میں خصوصی صفائی مہم چلائی گئی، جس کے تحت خندق میں جمع پانی کی خالی بوتلیں اور دیگر غلاظت وہاں سے صاف کی گئی۔ قلعہ دولت آباد کی سیاحت و تفریح کے دوران سیاح اور یہاں آنے والے لوگ تہذیب و سلیقے کا جنازہ نکالتے ہوئے غیر ذمہ دارانہ طریقے سے اپنی خالی ہوئی پانی کی بوتلیں اور دیگر فاضل اشیاء و کچرا کوڑا قلعے کی خندق میں پھینک دیتے ہیں، جس کے سبب قلعے کے علاقے اور خندق میں گندگی پھیل رہی ہے۔ اس پر روک لگانے کی غرض سے محکمہ آثار قدیمہ کی جانب سے احتیاطی اقدامات بھی کیے گئے اور پچھلے عرصے قلعے میں داخل ہونے کے موقع ہی پر پانی کی بوتلوں پر لیبل لگا کر سیاحوں سے 20 روپے ضمانت کے طور پر جمع کیے جاتے ہیں اور واپسی پر لیبل و بوتل دیکھ کر ضمانت کے روپے واپس کر دیے جاتے ہیں۔ یہ تجربہ کامیاب بھی رہا اور خندق میں بوتلیں پھینکنے میں کمی آئی، تاہم پچھلے دنوں پھینکی گئی بوتلیں اور پلاسٹک و کچرا گھاس اگ جانے اور سڑ گل جانے سے یہاں ماحولیات کے بگڑنے کے اندیشے کے تحت آثار قدیمہ کے محکمے نے گزشتہ روز خندق میں بڑی مقدار میں جمع بوتلیں اور کچرا صاف کروایا اور بڑی محنت سے خندق سے یہ کچرا نکالا گیا ہے۔ گزشتہ ایک ماہ سے مسلسل جاری بارش کی وجہ سے بازار ساونگی کے کھیتوں میں ضرورت سے کہیں زیادہ پانی جمع ہو گیا ہے، جس کے سبب یہاں لگائی گئی فصلیں تباہ ہو گئی ہیں۔ عیاں رہے کہ اس علاقے میں کم و بیش ایک ماہ سے روزانہ برسات ہو رہی ہے اور کھیتوں میں بارش کا پانی جمع ہے اور خضر و گھاس نے فصلوں کو دبوچ لیا ہے۔ بارش کی وجہ سے اس گھاس کی کٹائی اور نیندنی، کھرپنی و بکھر وغیرہ کی مشقتیں نہیں ہو پا رہی ہیں۔ اضافی پانی کے سبب فصلیں سڑ گل رہی ہیں یا پیلی پڑ کر برباد ہو گئی ہیں۔ اس کے باوجود بھی اکثر کسان اپنی ان فصلوں میں گھاس کی افزائش روکنے کے لیے فوارنی کا سہارا لے رہے ہیں، جبکہ کپاس، سویابین کے لیے ضروری نیندنی و کولپے چلانے جیسے کام مکمل طور پر بند ہیں۔ مسلسل بارش سے علاقے کے
ریل انداپور، دھامن گاؤں، پاڈلی، شیخ پور واڑی و دیگر مضافات کی فصلیں اضافی بارش کے سبب برباد ہو گئی ہیں اور ان کسانوں کو دوبارہ بویائی کے باوجود بھی نقصان سے چھٹکارا نہیں مل پایا ہے اور انہوں نے نقصانات کے فوری پنچنامے کر کے نقصان بھرپائی کا مطالبہ حکومت سے کیا ہے۔ بالآخر AMC انتظامیہ نے اپنے 230 افسران و ملازمین میں پروموشن لیٹرز جاری کر دیے، جسے حاصل کرنے کے بعد ان ملازمین میں خوشی کی لہر دوڑ گئی۔ واضح ہے کہ میونسپل کارپوریشن کے نئے اسٹافنگ پیٹرن کو منظوری ملنے کے بعد نوکر بھرتی کی راہ ہموار ہو گئی، جس کے بعد میونسپل کارپوریشن میں گزشتہ کئی سالوں سے خدمات انجام دینے والے افسران و ملازمین، جن میں کلاس 2 سے کلاس 4 تک کے ملازمین شامل ہیں، انہیں انتظامیہ نے پروموشن دینے کا فیصلہ کیا، جس کے لیے 12 سال اور 25 سال ملازمت کی میعاد مکمل کر لینے والے ملازمین کے علاوہ گریجویٹ ملازمین کی سینئرٹی لسٹ تیار کی گئی۔ اسٹیبلشمنٹ کمیٹی نے انہیں پروموشن دینے کے لیے ان کا تحریری امتحان لینے کا فیصلہ کیا، جس کے تحت کلاس 4 ملازمین میں سے سپاہی اور مزدوروں کے لیے تعلیمی قابلیت کے مطابق ان کے امتحان لیے گئے اور ان کی تربیت کے لیے ورکشاپ منعقد کیا گیا۔ اس امتحان میں جو امیدوار کامیاب ہوئے انہیں جونیئر کلرک عہدوں پر پروموشن دینے کا اعلان انتظامیہ نے کیا، مگر ضروری قانونی کارروائی کے سبب انہیں پروموشن لیٹر نہیں دیے گئے، جس سے ان ملازمین میں بے چینی پھیل گئی تھی۔ آخرکار میونسپل کمشنر، ایڈیشنل کمشنر اور اسٹیبلشمنٹ کمیٹی کی منظوری ملنے کے بعد سنیچر کی رات تقریباً 230 افسران و ملازمین کے پروموشن لیٹرز جاری کر دیے گئے، جن میں 18 انجینئرز، سپرنٹینڈنٹ عہدے کے لیے 49، سینئر کلرک عہدے پر 71 اور جونیئر کلرک عہدے پر 92 ملازمین کو پروموشن دیے گئے اور متعلقہ ملازمین میں یہ پروموشن لیٹرز اسٹیبلشمنٹ آفیسر وکرم دراڑے کے ہاتھوں تقسیم کیے گئے۔ دیر ہی سے صحیح مگر پروموشن لیٹر مل جانے کے سبب ان ملازمین میں خوشی کی لہر دوڑ گئی ہے۔ ہر گھر ترنگا نامی مہم سے متعلق عوام میں بیداری پیدا کرنے کی غرض سے اورنگ آباد میونسپل کارپوریشن کے NULM ڈپارٹمنٹ سے منسلک خواتین بچت گروپس کی جانب سے شہر بھر میں مختلف پروگرامز منعقد کیے جا رہے ہیں، جن میں خواتین بڑھ چڑھ کر حصہ لے رہی ہیں۔ اس سے قبل اسی طرح کا ایک پروگرام جے بھوانی نگر علاقے میں منعقد کیا گیا تھا۔ اس مرتبہ یہ پروگرام نکشتر واڑی علاقے میں منعقد کیا گیا اور خواتین کے درمیان میوزک چیئر، رنگ بال تھرو، غباروں سے گلاس اٹھانا جیسے کھیل کے مقابلے دیکھے گئے، جس میں خواتین نے بڑھ چڑھ کر حصہ لیا۔ اس پروگرام میں دتا مہاراج ٹرلے، یوگیش گوچکر، NULM کے پروجیکٹ ڈائریکٹر سریندر پاٹل، کملا کر قدم، سنگیتا سونا نے، سٹی لیول فیڈریشن کی صدر للیتا دابھاڑے، مختلف بچت گروپس کی خواتین اور دیگر موجود تھے۔ جیتو نامی تنظیم کی جانب سے جین سماج کے 9 ضرورت مند خاندانوں میں مفت گھر تقسیم کیے گئے۔ ناظرین، جین انٹرنیشنل ٹریڈ آرگنائزیشن یعنی جیتو کی جانب سے سماج کے 9 ضرورت مند فیملیز کے گھر تعمیر کروائے گئے، جن کی کنجیاں گزشتہ شام ایک پروگرام میں ان کے سپرد کی گئیں، جس کی وجہ سے ان فیملیز کی آنکھ سے خوشی کے آنسو چھلک پڑے اور ان لوگوں نے کہا کہ ہم نے اپنی زندگی میں اپنا ذاتی مکان بنانے کا خواب دیکھنا ہی چھوڑ دیا تھا، مگر آج جیتو نے ہمارے سپنوں کو حقیقت میں بدل دیا ہے اور یہ صرف اسی تنظیم کی بدولت ممکن ہو پایا ہے۔ واضح رہے کہ جین سماج کی فلاح و بہبود کے لیے یہ تنظیم کام کرتی ہے۔ جین سماج کے ایسے خاندان جنہیں بینک سے ہوم لون نہیں مل پاتا، ایسے خاندانوں کا وہ انتخاب کرتے ہیں اور انہیں گھر فراہم کروانے کے لیے یہ تنظیم جیتو آواس یوجنا نامی اسکیم ملک بھر میں چلا رہی ہے، جس کے تحت پہلی مرتبہ اورنگ آباد شہر میں جین سماج کے 9 خاندانوں کے لیے گھر تعمیر کروائے گئے اور مکانات کی کنجیاں کھیونسرا ایگزیبیشن سینٹر میں منعقدہ پروگرام میں ان کے سپرد کی گئیں۔ اس تقریب میں جیتو ایپیکس کے صدر سریش متھا، نائب صدر پارس بھنڈاری، وجے بھنڈاری مہمانان خصوصی کی حیثیت سے شریک تھے۔ اس تنظیم نے اورنگ آباد کے 68 خاندانوں کا اس اسکیم کے لیے انتخاب کیا ہے، جن میں سے 9 افراد کو مکانات فراہم کر دیے گئے ہیں۔ بقیہ خاندانوں میں بھی مرحلہ وار مکانات تقسیم کیے جائیں گے۔ یہ اعلان تنظیم کے مقامی صدر روی کھیونسرا نے کیا ہے۔ اس پروگرام میں پکھراج پگاریا، میٹھا لال کاتکریا، شراوک سنگھ کے صدر جھمبر لال پگاریا، رتی لال موگدیا، مہاویر پاٹنی، مقامی تنظیم کے چیف سیکرٹری آتش پوکرنا، انل کمار سنچیتی، منوج جین، پنکج پانڈے اور دیگر عہدیداران بھی شریک تھے۔ 1 BHK، 2 BHK اور 3 BHK
रेडी पोजेशंस फ्लैट है और इसका मार्केट वैल्यू इज अबाउट 21 लाख रुपीस, 25 लाख रुपीस और 27 लाख रुपीस। जीतो के तहत हमने इसका ओरिजिनल एरिया 736 स्क्वायर फीट, अबाउट 1000 स्क्वायर फीट और 1100 स्क्वायर फीट ऐसे जो एरियाज है उसके अगेंस्ट में जीतो के तहत हमने पहले तो बार्गेन किया। उसके बाद में जीतो के मेंबर्स ने 2 लाख रुपए का डोनेशन पर फ्लैट अनाउंस किया है। उसके बाद में कुछ बैंक का फंडिंग किए हैं और उसके बाद जो भी बचा हुआ है वो OCR जो उनका ओन कंट्रीब्यूशन है वो हम इन लोगों से लेकर इनको ये फ्लैट हम दे रहे हैं। जिला व तालुका हिंगोली के जामरून आन नामी देहात में जारी शराब के गैर कानूनी धंधे फौरी बंद करवाए जाएं। इस मतालिबे पर गाँव की खवातीन ने जिला SP को एक मेमोरेंडम पेश किया है। ज़िला व तालुका हिंगोली में वाक़ ये गांव जाम्भर वन आंध में बड़े पैमाने पर शराब की गैर कानूनी खरीद व फरोख्त के गोरख धंधे के सबब गांव के नौजवान व मुअम्मर अफराद इस गंदी लत में पड़कर अपनी ज़िंदगियां बर्बाद कर रहे हैं और साथ ही अपने ख़ानदान और बाल बच्चों और संसार की बर्बादी का सबब भी बन रहे हैं। यही नहीं, इस गांव में दीगर गैर कानूनी धंधे मटका जुआ वगैरह भी ज़ोर शोर से जारी हैं और इस आदत के सबब नौजवान अपने घर के साजो सामान तक चोरी कर लेते हैं। घर की ख़वातीन अगर पैसे न दें तो इनके साथ जुल्म व ज़्यादती और मारपीट करते हैं, गाली गलोच करते हैं। अलगर्ज इन तबाहकुन हालात से अक्सर घरों की ख़वातीन मुतासिर हैं। आखिरकार ये ख़वातीन टंटा मुफ्ती सदर और दीगर जी असर 150 अफराद को साथ लेकर ज़िला SP के दफ्तर पहुंची और सरपंच की जानिब से SPO ऑफिस में मुताल्लिका माविन पुलिस इंस्पेक्टर राजेश मल्लीपल्लो व माविन इंस्पेक्टर सुनील गौर पवार को अपना मुतालबाती मेमोरेंडम पेश किया और मुतालबा किया गया कि गाँव के शराब व दीगर गैर कानूनी धंधे फौरी तौर पर बंद करवाए जाएँ। मेमोरेंडम में इंतबा भी दिया गया कि बसूरत दीगर 15 अगस्त को ग्राम पंचायत के मेंबरान खुद सोजी कर लेंगे, जिसकी तमाम तर जिम्मेदारी इंतजामिया पर रहेगी। आम्ही दारू बंदी करायसाठी आलो। आमच्या दुकानावर दारू आहे ती बंद झाली पाहिजे, मटका बंद झाला पाहिजे, गंजपत्ता बंद झालाच पाहिजे, ती मागणी करायला आलो आम्ही। नवरी दारू पिऊन येतात, आम्हाला म्हणतात फाश्या देतो, लेकराला फाश्या देतो, त्याला द्यायच्या आधी आम्हीच घेणार फाश्या, दारू बंद नाही झाली तर। दारू पितात, धिंगाणा करतात, घरी पैसे उचलतात, खर्चतात, घरात काही असो का नसो त्याची बरोबरी झाली बस झाली। लेकरं बाळाला घरात असलं नसलं तरी बी घोर नाही, घराच्या बाहेर काढून देतात आणि धिंगाणा करतात। दारू बंद झालीच पाहिजे। डॉक्टर आरती देवतवाल के मुताबिक शहरियान के लिए मॉडर्न होम्योपैथी नामी इदारे की जानिब से एक मुफ्त मेडिकल चेकअप कैंप रखा गया, जहां ज़रूरतमंद मरीज़ों का ब्लड प्रेशर और शुगर की मुफ्त जांच की गई। इसी तरह उनमें दवाएं भी मुफ्त तकसीम की गईं। डॉक्टर माने सरांची मॉडर्न होमिओपॅथी मागील कित्येक वर्षापासून लिव्हर, किडनी, सोरियासिस, स्किन रोगवर यशस्वीरित्या ट्रीटमेंट देत आहे। त्याच मॉडर्न होमिओपॅथीची ब्रांच औरंगाबादमध्ये आहे। 30 आणि 31 तारखेला आम्ही मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते। त्यात मोफत शुगर, BP, SbO2, SbP2 याचं तपासणी झाली। कित्येक रुग्णांनी या गोष्टीचा यशस्वीरित्या फायदा उठवला आहे। मॉडर्न होमिओपॅथीचे औरंगाबादचे ब्रांच तुम्हा सर्वांना आग्रहाचे आवाहन करते की एकदा मॉडर्न होमिओपॅथीला अवश्य भेट द्या। तुमच्या जीवनशैलीमध्ये शुगर, BPमुळे तुम्हाला जे काही त्रास होत आहे त्यावर मॉडर्न होमिओपॅथी यशस्वीरित्या तुम्हाला मार्गदर्शन आणि उपचार देईल, ही आम्ही शाश्वती देतो। डॉक्टर आरती नागेश देवतवाल फ्रॉम औरंगाबाद ब्रांच मॉडर्न होमिओपैथी। खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। हेडलाइंस के स्पॉन्सर हैं घरकुल मसाले। रोजमर्रा के खानों को दे वालदा के हाथ का जायका, घरकुल मसाले। रियासती वजीर आला एकनाथ शिंदे ने लिया इलाके मराठवाड़ा में हुई बरसात और उसके नुकसानात का जायजा, मुताल्लिका अफसरान को दी जरूरी हिदायत। शहर में पानी का मसला हल करने, किसानों को इमदाद पहुंचाने और शहर में स्पोर्ट्स यूनिवर्सिटी कायम करवाने का भी दिया तयक्कुन। रियासत महाराष्ट्र के गवर्नर के मुतनाज़ा बयान ने फिर मचा दिया बवाल। युवा सेना ने लगाए गवर्नर गो बैक के नारे और उनकी तस्वीर पर बरसाए जूते व चप्पल। साबिक नायब वजीर आला अजित पवार ने गवर्नर को दिया मुतनाज़ा बयान देने से गुरेज करने का मशवरा।
ऑल पार्टीज तब्दीली नाम मुखालिफ कमेटी ने की वजीर आला से मुलाकात और तारीखी शहर का नाम तब्दील करने के फैसले को वापस लेने का किया मुतालबा। जिला औरंगाबाद की हमागिर तरक्की और बिलखुसूस देही इलाकों में रास्तों की तामीर के लिए खुसूसी पैकेज देने का MP इम्तियाज जलील ने किया शिंदे से मुतालबा। और मदरसे इतबान बिन मालिक रहमतुल्लाह अलैहि मकफूफीन में मजलिसे तकमीले हिफ्ज़ कुरान करीम का इनेकाद। 18 माह में मुकम्मल कुरान करीम हिफ्ज़ करने वाले नाबीना तालिब इल्म हाफिज साजिद खान की मौलाना इस्माइल के हाथों की गई दस्तार बंदी। इसी के साथ MCN उर्दू न्यूज़ अब यहीं ख़त्म होती है। कल फिर मुलाकात होगी कुछ और ख़बरों के साथ। तब तक के लिए मैं काजी मुहियुद्दीन आपसे इजाज़त चाहता हूँ। खुदा हाफिज़।